नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींची ई-KYC प्रोसेस चालू आहे। ई-KYC प्रोसेस प्रॉपर रन होते। शासनामार्फत सध्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती ही ई-KYCला स्थगिती देण्याचं सध्या व्हायरल मेसेज येत आहेत, न्यूज चॅनलवरती सांगण्यात येत आहे। पण अजून या संदर्भात प्रॉपर अशी अधिकृत घोषणा झालेली नाही। याचबरोबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। या संदर्भात देखील आपण वेळोवेळी माहिती देणार आहोत। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे साधारणतः 2 कोटींच्या आसपास त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे आणि ई-KYC करण्याचे प्रमाण देखील बहुतांश लाभार्थी आहेत तर यांचे ई-KYC झालेले आहे। आणि याच्यामध्ये अजून ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत यांना पार्शली व्हेरीफाय करता येणार आहे, परंतु त्यांचा अजून ऑप्शन उपलब्ध झालेला नाही। आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न होता की आमची ई-KYC करतेवेळी चुकलेली आहे, माझी कॅटेगरी म्हणजे कास्ट ज्यावेळी सिलेक्शन करायचं होतं त्यावेळी दुसरी कास्ट सिलेक्ट झालेली आहे। आणि याचबरोबर तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांकडे किंवा तुम्ही जे ऑनलाईन फॉर्ममध्ये माहिती देत होतात की आमच्याकडे शासकीय कर्मचारी नाही आहेत, तिथे हो झालेलं असेल तर बरोबरच आहे, नाही झालं असेल तर काय करायचं आहे। त्यानंतर आमच्याकडे दुचाकी किंवा त्याचबरोबर आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही आहे, येथे देखील होय किंवा नाही, येथे हो टाकायचं होतं पण तेथे देखील नाही झालं असेल तर अशा प्रकारे अनेक जर चुका झाल्या असतील तर काय करायचं। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करताना जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे तर या ठिकाणी एकदा का ई-KYC झाली तर त्यानंतर पुन्हा एडिटचा ऑप्शन त्या पोर्टलवरती देण्यात आले नाही आहे आणि आता तरी देण्यात आले नाही आहे, भविष्यात देखील हा ऑप्शन पोर्टलवरती येणार नाही आहे। तर आता मग ई-KYC करताना हे ऑप्शन होय नाही मध्ये वर खाली झालेला आहे तर मग काय करायचं। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, जर तुमची ई-KYC करताना हे ऑप्शन वर खाली झालं असेल तरी काहीच घाबरायचं कारण नाही आहे, कारण का तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतींचा आधार नंबर दिलेला आहे, त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे। हे अंडरटेकिंग घेण्यात आलेलं आहे, याचा देखील वापर होईल, पण 100% जो निर्णय आहे तो तुमचा आधार व्हेरिफिकेशन नंतर घेतला जाणार आहे। जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल किंवा 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न नसेल, एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत नसाल तर तुमचं व्हेरिफिकेशन प्रॉपर होईल। त्यामुळे तुम्ही जरी थोडेसे ऑप्शन वर खाली झाले असले तरी देखील तुमचा लाभ बंद होणार नाही। आणि याबरोबर सध्या तरी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील ई-KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला येणार आहे। त्यामुळे जरी तुमचं ई-KYC करताना होय नाही किंवा कॅटेगरीमध्ये जर काही चुका झाला असेल तरी तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण का ऑनलाईन पोर्टलवरती ज्यावेळी कागदपत्रांची पडताळणी होते त्यावेळी तुम्ही जे आधार नंबर दिले होते तर यांचाच वापर व्हेरिफिकेशनसाठी केला जाणार आहे। तर आधार कार्डच्या नंबरच्या आधारे तुमच्या पतींच्या किंवा वडिलांच्या नावे 4 चाकी वाहन आहे की नाही, त्याचबरोबर त्यांचं उत्पन्न किती आहे याची फेर तपासणी केली जाईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला लाभ द्यायचा की नाही हे ठरवलं जाणार आहे। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर तुमचा हप्ता ई-KYCच्या अंमलबजावणीनंतर साधारणतः नोव्हेंबरपर्यंत ई-KYCची मुदत आहे, त्याच्यानंतर पुढील हप्त्यांमध्ये ई-KYC कंपल्सरी असणार आहे। त्यामुळे नोव्हेंबर नंतरचा जो लाभ आहे तो ई-KYC केलेल्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे। आत्तापर्यंत ऑक्टोबर महिन्याचा लाभ सरसकट सगळ्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आधार नंबर घेऊन शासनामार्फत पुन्हा लाडक्या बहिणींची व्हेरिफिकेशन केली जाणार आहे। याच्यामध्ये नियमांमध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ते कंटिन्यू केले जातील आणि ज्या नियमांमध्ये त्यांचे पती किंवा वडील यांचं ज्यावेळी आधार व्हेरिफिकेशनमध्ये उत्पन्न जास्त सापडलं, 4 चाकी वाहन त्यांच्या नावाने सापडलं व्हेरिफिकेशनमध्ये तर त्यांचा लाभ बंद करण्यात येईल, कायदेशीर कारवाई केली जाणार आहे आणि मागील हप्ते देखील वसूल केले जाणार आहे। तर ही मी सांगत नाही आहे, तर शासनाने तशी घोषणा केलेली आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे। ई-KYC मध्ये चुका झाल्या असतील तर काहीच घाबरायचं कारण नाही आहे। या संदर्भातली पुढची जी प्रोसेस आहे तुमच्या आधार नंबरवरतीच डिपेंड असणार आहे। आणि याबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाडक्या बहिणी आहेत, वडील किंवा पती हयात नसतील तर त्यांचा अजून ऑप्शन उपलब्ध झालेला नाही आहे। शासनाच्या निदर्शनाची बाब आलेली आहे, परंतु अजून हा जो ऑप्शन आहे तो पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। ई-KYCला जरी स्थगिती आली असेल तरी भविष्यामध्ये ही ई-KYC कंपल्सरी असणार आहे, त्यामुळे पोर्टल प्रॉपर चालू आहे, ई-KYC करून
घ्या. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये या महिन्याच्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. ई-KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्यांचे हप्ते ज्यांचे राहिलेले आहेत ते येणार की नाही तर याबाबतची ज्यावेळी मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील त्यावेळीच आपल्याला कन्फर्म माहिती मिळणार आहे. चालू महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार एवढं कन्फर्म आहे. याचबरोबर तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि अपडेट आमच्यामार्फत दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.